नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 24 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो हे सर्वजण अडगळीच्या खोलीमध्ये असतात आणि इतक्यातच मोरोपंत शेण घेऊन येतात आणि सावित्रीबाईला म्हणतात, वहिनी हे घ्या शेण. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, अरे मोरू तू का आणलं हे? तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, का म्हणजे वहिनीच म्हणाल्या ना सारवायचंय म्हणून. तर तेव्हा ज्योतिराव सावित्रीबाईला म्हणतात, सावित्री हे बरं नाही केलं तू, बामणाला शेण आणायला लावलंस. तर तेव्हा मोरोपंत तर हसू लागतात. तर सावित्रीबाई म्हणते, हां बामण असतील तुमच्यासाठी, माझे धाकले दीर आहेत ते. आणि असं तिने म्हटल्यानंतर मोरोपंत तर अजून हसू लागतात. तर आता सावित्रीबाई म्हणते, चला व्हा मागं बरं. असं म्हणून ती आता साफसफाई करायला सुरुवात करते आणि हे दोघं मिळून आता मोठमोठं सामान आता बाहेर हलवू लागतात. आणि बऱ्याच वेळाने मित्रांनो आता पूर्ण खोली एकदम स्वच्छ सुंदर साफ होते. आणि त्यानंतर आता ज्योतिराव आणि मोरोपंत दोघंसुद्धा मिळून मोठा फळा घेऊन येतात आणि फळा भिंतीवरती लावतात. तर सावित्रीबाई ते बघितल्यानंतर म्हणते, झाक दिसते की. तेव्हा मोरोपंत म्हणतात, वहिनी तुमचा हात लागला आणि खोलीचा कायापलट झाला. तेव्हा सावित्रीबाई म्हणते, अहो कसलं काय, अजून लई काय काय व्हायचंय, मग बघा कसं झाक दिसल. तर आता मोरोपंत बाहेर जातात आणि तेव्हा सावित्रीबाई आता डोक्यावरती पदर घेत असते आणि ज्योतिरावांचं लक्ष आता सावित्रीबाईच्या हाताकडे जातं आणि सावित्रीबाईच्या हाताला तर जखम झालेली असते. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, अगं हे सावित्री हाताला काय लागलं? तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, अहो एवढं काय नाही त्यात, मगाशी आवरताना सडी लागली आणि कामाच्या नादात लक्षात नाही आलं, एवढं काय नाही त्यात. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, एवढं लागलं तरी हू का चूक केलं नाहीस, किती करशील माझ्यासाठी? तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, अहो आपल्यासाठी म्हणा हो. आणि बघा आता तुमची शाळा तयार आहे, मुलींची पहिली शाळा. तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा म्हणतात, हो मुलींची पहिली शाळा. आणि म्हणतात, सावित्री मगाशी आपण स्त्रीत्वाला लागलेलं भलं मोठं कुलूप तोडलं, मग खोलीमध्ये येऊन शतकांचा अंधार उपसला, पाडलेली कोळिष्टकं काढलीत, चढलेली धुळीचं फुटं झटकली, तुझ्या हातानं शेणाचं सोनं झालं आणि त्यानं तू भुई सारवलीस, त्यात गुलामीची पावलं पुसून जातील आणि गेलीसुद्धा असतील. सावित्री आज माझ्या डोळ्यासमोर उद्याच्या हजारो शेकडो मुली दिसत आहेत, त्यांचा अक्षर झालेला देह दिसतोय, समोर ठेवलेली पाटी खडू दिसतोय. उद्या या शाळेत जेव्हा मुली शिकतील आणि त्यातली पहिली मुलगी पाटीवरती अक्षर लिहील ना, तेव्हा शतकांच्या गुलामगिरीला सुरुंग लावायला सुरुवात होईल. तर तेव्हा सावित्रीबाई सुद्धा जी असं म्हणत असते आणि म्हणते, तुमचं स्वप्न पूर्ण होणार आता. तुम्हाला प्रत्येक मजल्यावरच्या अंधाऱ्या खोलीमध्ये पणती लावायची होती नवं? तर तेव्हा ज्योतिराव हो असं म्हणतात. तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, मी आणली आहे पणती. मित्रांनो मगाशीच आता साफसफाई करत असताना सावित्रीबाईला एक पणती सापडलेली असते आणि त्या सावित्रीबाई ती पणती आणण्यासाठी बाहेर जाते आणि ती पणती लावूनच घेऊन येते. आणि ती पणती बघितल्यानंतर तर ज्योतिराव खूपच खुश होतात आणि सावित्रीबाईने ती पणती आपल्या मध्ये धरलेली असते. तर तेव्हा आता ज्योतिराव सुद्धा आपले दोन्ही हात सावित्रीबाईच्या हाताला लावतात आणि म्हणतात, सावित्रीला उद्याचा काळ दिसतोय, या भिडेवाड्यामध्ये केवळ मुलींची शाळा भरणार नाही, हिंदुस्थानाच्या नव्या युगाची पहाट अवतरणार. तेव्हा सावित्रीबाई जी असं म्हणत असते आणि म्हणते, फक्त आता यामध्ये फक्त कोणी मोडता घालायला नको. आणि मित्रांनो इकडे तर या दोघांचं असं चालू असतं आणि इकडे मात्र आता राजाराम आपलं घर सोडायची तयारी करत असतात आणि सर्वजण मिळून आता दादांचा आणि ज्योतिरावांच्या आईचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडत असतात. आणि जेव्हा आता गणोबा दादांना नमस्कार करायसाठी येतो, तर तेव्हा दादा उठतात आणि त्याला एकदम आपल्याजवळ घट्ट मिठीत घेतात. आणि इकडे अगदी पार्वतीला सुद्धा ज्योतिरावांची आई एकदम घट्ट मिठीत घेते आणि तेव्हा त्या दोघीसुद्धा खूप रडत असतात. तर ज्योतिरावांची आई म्हणते, अशी वेळ येईल असं कधी वाटलंच नव्हतं ग. माझी गौराई माझं घर सोडून चालली, मला एकटीला सोडून चालली असं म्हणून ती खूप रडत असते. तर तेव्हा पार्वतीसुद्धा सासूबाई असं म्हणून जास्तच रडत असते. तर तेव्हा राजाराम म्हणतात, अगं आई रडू नग आणि तुझ्या सुनाला बी रडवू नगस, जरा गप राहा. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, तुला नाही कळणार र, म्या तिला कधी सून मानलंच नाही, पोटच्या लेकीसारखं धरलंय र, विचार तिला. आणि आता तर जास्तच सवय झाली आहे मला, पारू हे दे, पारू ते दे, पारू असं कर, पारू तसं कर, आणि कालवण तिखट झाले, भाजी खारट झाली. आणि म्हणते आता कोणाला सांगू र? आणि म्हणते, पारू तू 4च हार केलेस असं म्हटल्यानंतर तू तू भरून हसली होतीस, आता कोण हसणार र? आणि म्हणते, मी काय म्हणते राजारामा, कशा जायचं र?
तर राजाराम म्हणतात, जाऊ दे ताई, तिथं कमीत कमी शांततेनं तर राहू. आणि असं कुठं लांब चाललंय, अगं तू हाक मारली की मी समोर आहेच की. आणि म्हणतात, पारू आवरलंय ना, चला. तर तेव्हा ज्योतिरावांची आई पारूला म्हणते, पारू काळजी करू नकोस हा, मी असं नाही येऊन जाऊन. आणि धांदरटपणा करू नगस आणि कडी उघडी ठेवू नगस, सगळं साळढाळ करत जा. आणि जर काही लागलं सवरलं ना तर मला निरोप दे, यांच्याकडून देईन धाडून. आणि राजारामला म्हणते, आणि तू र राजारामा, उगच कुणाचा तरी राग तिच्यावर काढू नगस, माझ्या घरची लक्ष्मी हाय ती. अरे नेसली हसली ना की मोती पवळं सांडतील एवढं गोड दिसती, उगा रागराग करू नगस हा. तर तेव्हा राजाराम म्हणतात, अगं नाही करत. बर आता जाऊ का. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, खरं सांगू का, नग जाऊ सर. असं हे बोलत असतात मित्रांनो. आणि इतक्यातच आता ज्योतिराव आणि सावित्रीमाई मागे येऊन उभारलेले असतात. आणि ज्योतिराव म्हणतात, मला सुद्धा तेच वाटतंय, अण्णा तू जाऊ नकोस. तर सावित्रीमाई सुद्धा म्हणते, अण्णा भाऊजी नका ना हो जाऊ. तर ज्योतिराव म्हणतात, अण्णा रे, आईला अण्णांना काय वाटल. तर तेव्हा राजाराम म्हणतात, आईला दादांना काय वाटल याचा एकदा तरी विचार केलायस का रे तू. आणि कुठल्या गोष्टी सांगतोयस मला, बोल, शाळेचा विचार डोक्यातनं काढणार आहेस का. तेव्हा ज्योतिराव आता थोडा वेळ थांबतात आणि परत नाही असं म्हणून स्पष्ट सांगतात. तेव्हा राजाराम तर अजून जास्त रागाला येतात आणि म्हणतात, पारू चल. तेव्हा मित्रांनो आता पार्वती तर रडत रडत पुढे येते आणि ज्योतिरावांना हात जोडून सांगते, तात्यासाहेब मी तुम्हासनी विनंती करते, शाळा थांबवा. मला माझ्या घरापेक्षा काय बी मोठं नाही बघा, आपलं घर वाचवा. अव त्या शाळापरीस काय अडलंय का आपलं. अव तात्यासाहेब घरापरीस शाळा मोठी हाय का व. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही हो ताईसाहेब, घरापरीस शाळा मोठी नाही, पण ती मोठी करायची यांची कळकळ मोठी हाय. तर असं सावित्रीमाईने म्हटल्यानंतर तर राजाराम अजून जास्तच चिडतात आणि म्हणतात, आता काय बोलणार यांच्या मोहरं. ज्योती, अरे जातीची माणसं रस्त्यात अडवायला लागल्यात, हाईस कुठल्या नादात तू. हे बघ ज्योती, हे साळचं खूळ डोक्यातून काढून टाक. मी हे घर सोडून जात नाही आणि मी इथंच थांबतो, पण हे एवढं खूळ डोक्यातनं काढ. तर ज्योतिराव आता परत थोड्या वेळ शांत बसतात आणि म्हणतात, शाळा काढणारच. यापुढं शाळा म्हणजेच सावित्री ज्योती असं समज. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता इकडे दादा तर एकदमच खाली बसतात. तर राजाराम इतके जोराने चिडतात आणि जोराने हात जोडत म्हणतात, धन्य आहे, धन्य आहे, ही असा भाऊ माझ्या नशिबी आलाय. आणि म्हणतात, पारो चल. तर तेव्हा आता सावित्रीमाई पुढे येते आणि पार्वतीच्या आडवी उभी राहते आणि म्हणते, ताईसाहेब थांबा वाईज मी आले, असं म्हणून ती आतमध्ये जाते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई दादांना म्हणते, अव तुम्ही तरी सांगा की. तर दादा म्हणतात, म्या काय सांगणार, कळती झाल्यात दोघं. आणि तेवढ्यातच आता सावित्रीमाई बाहेर येते आणि पार्वतीला ती हळदी कुंकू लावत असते. आणि तेव्हाच आता ती लावत असताना राजाराम सावित्रीमाईचा तर हातच पकडतात आणि तिला थांबवतात आणि म्हणतात, कशाला यो दिखावा करतेस, आणि पारू या घरची मालकीण हाय, पाहुणी नाही. हे असं कुक्कू लावून तिची बोळवण करू नग. आणि म्हणतात, पारू चल. आणि म्हणतात, गणा चल रे. आणि मित्रांनो अखेर आता हे तिघे सुद्धा आपलं साहित्य घेऊन तिथून निघून जातात. आणि त्यानंतर मित्रांनो आता रात्रीच्या वेळेला दादा तसेच बसलेले असतात बाहेर. आणि तेव्हा ज्योतिराव येतात आणि त्यांच्या अंगावरती पांघरून घालतात. तर तेव्हा दादा म्हणतात, कशाला रे देवा. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, राहू देत, हवेत गारवा आहे. आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करत असतात. तर दादा म्हणतात, शांत बसू देत मला. तेव्हा ज्योतिराव विचारतात, माझ्यामुळे त्रास होतोय तुम्हाला. अण्णा पण त्रागा करून गेला, त्याला समजवायचा प्रयत्न केला पण तो ऐकूनच घेत नाही. खरं तर त्याने ऐकायला पाहिजे होतं. मोठा भाऊ म्हणून ठामपणे माझ्या पाठीशी उभा राहायला हवं होतं. दादा मी काहीच चुकीचं करत नाहीये. तेव्हा दादा म्हणतात, अरे तू चुकीचं करत नाहीस र, पण लोकांना तसं वाटत नाही. आत्ता पतूर भूदेवाचा विरोध होता, आता जातीतली लोक निंदा करायला लागलीत. काय उपयोग आहे त्याचा. 4 माणसात बसणं अवघड केलेस देवा. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, दादा तुम्हाला माझे विचार पटत नाहीत, पण ब्राह्मण असलेल्या तात्यासाहेब भिडेंना माझे विचार पटले आणि म्हणून त्यांनी त्यांच्या वाड्यात जागा दिली. बरं तात्यासाहेब भिडे काही साधा माणूस नाही ना, पेशवाईतले सावकार आहेत, कर्मठ आहेत, सोहळं पाळतायत. पण त्यांना विचार पटला आणि त्या विचारापायी त्यांनी सोहळं गुंडाळून ठेवलं, स्वतःहून पुढाले आणि जागा दिली. दादा ब्राह्मणांच्या मधला हा चांगुलपणा माझ्या ध्यानात आलाय आणि तो सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. ती चिकटून बसत नाही. एखादी गोष्ट चांगली असली, खरी असली तर त्याचं स्वागत करतात
ती स्वीकारतात. तेव्हा दादा म्हणतात, तू शिकलेला गडी आहेस बाबा, मला काय बोलायला ऐकायचं नाहीस, असं म्हणून ते उठत असतात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, कसं आहे दादा, जन्माने भाऊ असलेले घर सोडून जातात आणि भाऊ नसलेले घरात जागा देतात. ही विचारांची ताकद आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योतिराव खोलीमध्ये येतात आणि तेव्हा सावित्रीमाई येते आणि विचारते, काय हो झोपला नाहीत अजून? तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री, शाळेसाठी जागा मिळाली खरी, पण आता मुली शाळेत यायला पाहिजेत, मुलींचं कसं करायचं? तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो झोपा की आता, दिवसभर दमला असाल, उद्या बोलू. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही म्हणजे आपल्या ओळखीच्या एका दुसऱ्या घरामध्ये मुलगी जर असेल तर त्यांना थेट जाऊन भेटता येईल. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हो एकदम कुठं ध्यानात येत नाही खरं, उद्या सांगते विचार करून, तुम्ही झोपा आता. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, कसं आहे ना सावित्री, काचपाणी खेळणाऱ्या पोरी, लंगडी झिमा खेळणाऱ्या पोरी, कधी सुद्धा घराचा उंबरठा न ओलांडणाऱ्या पोरी, परकं माणूस दिसलं की लगेच दडणाऱ्या पोरी, या सगळ्या मुलींना शाळेत वर्गात आणून बसवायचं आणि त्यात त्यांच्या घरच्यांनी सोडलं पाहिजे. बरं घरचे तयार झाले तर शास्त्राची भिंत तर आहेच, अवघड आहे ग सगळं, नेटाने काम करावं लागल म्हणून काळजी वाटते. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, समजतंय मला, तुम्ही नका काळजी करू, वाट अवघड आहे पण आपण चालायची, घेतला वसा टाकायचा नाही, आणि मी आहे ना तुमच्याबरोबर, आणि चोरीमारी थोडीच करतोय आपण, कशाला भ्यायचं, चला झोपा आता. असं म्हणून ती झोपायला लावतेच आता ज्योतिरावांना आणि त्यांची सगळी काळजी आता बाजूला करते. आणि जेव्हा आता ज्योतिराव झोपतात तर तेव्हा सावित्रीमाई आता त्या गोष्टींचा विचार करू लागते. तिला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडलेलाच असतो आणि त्यानंतर आता ती सुद्धा झोपी जाते. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तात्यासाहेब भिडे येतात आणि अडगळीची खोली बघतात तर त्यांना धक्काच बसतो आणि तेव्हाच आता त्यांचे वडील तिथं येतात. तर तेव्हा तात्यासाहेब त्यांना विचारतात, बाबा का केले असे? तेव्हा त्यांचे वडील म्हणतात, काय केले मी? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, मी दाखवलेल्या खोलीला नाही म्हणालात आणि ही अडगळीची खोली दाखवलीत, बरे दिसते का हे वागणे? तर तेव्हा त्यांचे वडील म्हणतात, बरेच तर काहीच दिसत नाही रे, काही नाही, तर नशीब ही अडगळीची खोली तरी दाखवली, बाहेरचा रस्ता नाही दाखवला. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, तुम्हाला लावे तेच समजत नाही. बाबा बघताय ना कशी झाडून पुसून स्वच्छ केली आहे खोली, अगदी सरस्वतीचे मंदिर शोभेल अशी. अशी जर टापटीप असेल ना तर खचित येणारे विद्यार्थी प्रसन्न मनाने शिकतील. आणि असं या दोघांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच ज्योतिराव तिकडून येतात आणि दरवाजातून विचारतात, तात्यासाहेब येऊ का? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, ज्योतिराव या या, आणि म्हणतात, या या, तुमचीच वाट बघत होतो, उत्तम सजवली आहे खोली तुम्ही. आणि म्हणतात, हां, आमच्या तीर्थरूपांनी तुम्हाला जी तसदी दिली त्याबद्दल क्षमस्व, असं हात जोडून बोलतात. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहो तात्यासाहेब माफी कशाबद्दल मागताय? आणि म्हणतात, आणि त्यांच्या ठिकाणी ते बरोबरच आहेत. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, अरे बघ बघ, त्याला जे कळते ते तुला कळत नाही. तर तेव्हा तात्यासाहेब परत बोलत असतात. तर इतक्यातच ज्योतिराव त्यांना थांबवतात आणि म्हणतात, तात्यासाहेब हीच खोली योग्य आहे शाळेसाठी. तेव्हा तात्यासाहेब अखेर बोलतातच, म्हणतात, जो काम करतो तो जागेकडे बघून नाक नाही मुरडत, तो त्याचे काम इमाने इतबारे करतच राहतो. आणि ज्योतिरावांना म्हणतात, ज्योतिराव ही खोली तर तुम्ही घ्याच, पण मी दाखवलेली खोलीसुद्धा तुम्ही तुमच्या शाळेसाठी अवश्य घ्या. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता काकासाहेब तर जोराने ओरडतात, तात्या काय करतोयस हे? 2-2 खोल्या? अरे वाड्याची काय धर्मशाळा करायला निघालायस का? तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तात्यासाहेब सध्या ही एक खोली शाळेसाठी पुरेशी आहे, मुलींची संख्या वाढली तर मी जरूर सांगेन. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, अवश्य सांगा. काय आहे ना ज्योतिराव, या लोकांना कळणार नाही तुम्ही जे काम करता आहात किती मोठे काम आहे. एतद्देशीयांना शिक्षणाची गरज आहे. कोण कुठचा इंग्रज, तो शिकला म्हणून हजारो कोस पार करून शनिवार वाड्याच्या जरीपटक्याला हात लावायची हिंमत झाली त्याची, आणि आपले नेटिव्ह लोक बघत राहिले, सोहळ्यात अडकले. काय उपयोग आहे त्या सोहळ्याचा, जे आपल्या जरीपटक्याचे संरक्षण नाही करू शकले. म्हणून म्हणतो शिक्षण महत्त्वाचे, कारण शिक्षणामुळेच सत्य कळणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही ही मुलींची शाळा काढण्याचा जो निर्णय घेतलाय तो उत्तम आहे. तर तेव्हा काकासाहेब तर जास्तच चिडतात आणि म्हणतात, तात्या तात्या तात्या, अरे बंद कर ही सगळी थेरं. अरे मी तर म्हणतो मुलींची शाळा काढण्याऐवजी चुलींची शाळा काढा.
बस एक नळी आणि थोडीशी लाकडे, मग सगळे भागले, असं ते बोलत रागारागात तिथून आता निघून जातात आणि म्हणत असतात मुलींची शाळा काढतायत. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, बरं ज्योतिराव, शाळा कधीपासून सुरू करताय? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, उद्यापासूनच सुरू करायचा विचार आहे. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, अरे वा, शुभस्य शीघ्रम, असं बोलून ते सुद्धा आता तिथून निघून जातात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता मोरोपंत जे असतात ते एका मुलीला शाळेत बोलवायसाठी गेलेले असतात आणि तेव्हा तिचे वडील तिथं असतात आणि ते वडील आता मोरोपंतांना म्हणतात, म्हणजे एक दगड त्यांच्या हातामध्ये ठेवतात आणि म्हणतात, समजा ही तुमची शाळा आणि त्या शाळेत मी थुंकतो आणि म्हणतात, आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुली शाळा नाही. आणि ते ऐकल्यानंतर मोरोपंतांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि ज्योतिरावांना सुद्धा धक्का बसतो. आणि त्यानंतर आता हे दोघे परत एका दुसऱ्या घरामध्ये जातात आणि तेव्हा तिथे एक बाई असते, म्हणजे त्या मुलीची आई असते आणि ती विचारते, काय असते व ती शाळा? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, शाळेत ना लिहायचं वाचायचं असतं. तर तेव्हा ती बाई विचारते, म्हणजे त्याचा उपयोग काय? आणि असं ती विचारत असते, इतक्यातच तिचा नवरा तिथं येतो आणि तिला विचारतो, कोण आहेत हे दोघं? तर तेव्हा मोरोपंत सांगतात, आम्ही शाळेबद्दल बोलायला आलो होतो. तर तेव्हा तो म्हणतो, कसली शाळा र? आणि त्याच्या बायकोवरती ओरडू लागतो, म्हणतो, काय गाणी गचकाळे, परक्या माणसांच्या सोबत बोलायला लागलीस, असं म्हणून तिला मारत मारतच आतमध्ये घेऊन जातो. तर ज्योतिराव म्हणत असतात, अहो मारू नका. आणि त्यानंतर आता घरी आल्यानंतर ज्योतिराव सावित्रीमाईला सांगू लागतात, तू येशील का माझ्याबरोबर? घरात बायकांना तू समजावून सांग, लिहू वाचू शकणारी जर एक बाई दारावरती उभी राहून बोलायला लागली तर शिक्षणाने काय फरक पडतो हे समजल ना त्यांना. आणि म्हणतात, जर घरातल्या बाईला बाहेर काढायचं असेल तर ना तुला तुझ्या घरातून बाहेर पडावं लागल. आणि मित्रांनो, असं आता ज्योतिरावांनी म्हटल्यानंतर सावित्रीमाईसमोर तर खूप मोठा प्रश्न उभा राहतो आणि त्या गोष्टीचा आता ती विचार करू लागते. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्या त्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.